माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 27 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 88 अंतिम विजय बघूया चला. श्यामकर्ण वारू जालंधर सोडून त्यांच्या पुढे हिमालयाचे उत्कृष्ट वनश्रीचे उन्नत वैभव असलेल्या त्या मैनाक नावाच्या इहलोकाच्या जणू काही स्वर्गात शिरले. तेथे मैनाक पर्वत आपल्या सर्व स्त्रियांसह मनसोक्त अशी जलक्रीडा करीत होता. त्याच्या सेवकांनी श्यामकर्णांना धरून तेथे आणताच मैनाकाने जलाशयातूनच अश्वाच्या मस्तकावर बांधलेल्या सुवर्णपत्रिकांचा आशय समजून घेऊन त्यांना ओरडूनच म्हटले, मी आजपर्यंत देवेंद्र, दैत्य, मानवेंद्र असे सगळे जिंकले. तेथे हे कृष्णार्जुन मला अगदी आम्रमंजरीच्या कणासारखे भासतात. असे म्हणून तो पांडव सैन्याची वाट पाहत राहिला. त्या पर्वताची शिखरे वनलतांनी रानवृक्षांनी अतिशय शोभायमान दिसत होती. तेथे असलेल्या केवड्याच्या बेटाच्या मधुर अशा सुगंधाने दाही दिशा पार दरवळून गेल्या होत्या. तेथील अतिशय सुंदर जलप्रवाह नानाविध सुंदर सुंदर अप्सरांची रूपे घेऊन पाहणाऱ्यांना मोहून टाकू लागले. त्या अप्सरांनी जलतुषारांची विरल वस्त्रे आपल्या कमनीय शरीरावर परिधान केले असल्यामुळे त्यांची पांढरी स्वच्छ अतिकोमल असलेली अंगे मधूनच दर्शन घेत होती. त्यामुळे त्यांच्याकडे नुसता पाहणारा वीरही घायाळ होईल. कोकिळांचे पूजकुंजन, चंडोलाचे आलाप, बुलबुलांचे आरोह अवरोह, मैनांचे संगीत, राघूचे स्वरलाप, अप्सरांचे पार्श्वसंगीत, त्यातच मेघांचे हळुवारपणाने गडगडणे यांचा तेथे एक जणू काही अपूर्व असा जलसाच उभा राहिला. मयुराची नानाविध लतांचे नृत्य विमल चंद्रिकेच्या धवल अशा पडद्यावर हिरव्यागार दुर्वांकुरावर पाहणाऱ्या सर्वांचीच मने मोहून टाकीत होते. परिमोहनास्त्रे ऋषकेतू बब्रुवाहन यांना अजिबातच आवडली नाहीत. त्यांनी रागारागाने मैनाकाच्या सैनिकांना अगदी फटाफट झोडपून काढले. तो आम्रमंजरीच्या सुगंधाच्या लाटांनी ते दोघे वीर एकदम मूर्छित पडले. त्या महारथ्याच्या जीवितांची स्थिती झालेली मग सामान्य सैनिकाची गोष्ट तरी करायची कशाला. चंद्रहासासारख्या अगदी विरक्त हरिभक्तही तेथे घायल होऊन पडला. इकडे नारदाने हिमनगरीच्या कडे जाऊन उलटेच सांगितले की तुझ्या सर्वात ज्येष्ठ पुत्राला कृष्णार्जुनाने त्यांच्याशी केलेल्या युद्धात अगदी जर्जर केले. तस्मात तू त्यांच्या मदतीचा घाव आणि त्याला वाचव, मदतीला धाव की त्यांना वाचव रे. नारदाने सांगितले. हे त्याने ऐकले तेव्हा हिमगिरी आपल्या अफाट सैन्यानिशी पुत्राच्या रक्षणार्थ रणात धावला. तिकडे मैनाकाशी कृष्णार्जुनाने झुंज अतिशय प्रखरतेने चालवली होती. अर्जुनाला इंद्रलोक परिचयाचा झालेला होता. प्रत्यक्ष कैलासनाथाबरोबर सुद्धा त्याने वराहाबाबत मागे एकदा युद्ध केले होते. पण मैनाकाची खाती मात्र अर्जुनाने नुसती फक्त ऐकली होती. मैनाकाचा पुत्र मांधार याने या युद्धात लढताना तर अर्जुनाचा हात टेकायला लावले होते. इतक्यात शंकराचा सासरा खुद्द हिमगिरी समरांगीने मैनाकाच्या बाजूने युद्ध करण्यासाठी आल्याचे नारदाकडून कळताच अर्जुन तर भयाने एकदम थरथर कापावयास लागला. तो कृष्णाला म्हणाला, सख्या, हजारो दुदुंबी शेकडो चंद्रमौळी यांची शक्ती एकत्र असलेला असा हा महादेव शिवेश्वर हिमालय आता आपल्या पुढे युद्धार्थ येऊन उभा टाकला. आता आपण काय करायचे बरे. श्रीहरीने त्याला उत्तर दिले, पार्था, येथे माझेही काही अजिबातच चालायचे नाही. येथे यांच्याबरोबर फक्त बालब्रह्मचारी मारुतीच टिकला तर टिकेल. तेव्हा मारुती तूच शिष्टाई करून पहा. शंकराने जरी मदनाला जाळले तरी पण पार्वतीला शेवटी वरलेच ना. तूच एकटा मैनाकाला पुरून उरलास. शिवाय तुझी रामधूत असे म्हणून सर्व काळ ख्याती आहे. मारुतीला हे ऐकून अतिशय आनंद झाला. तो उड्डाण करून एका दमातच हिमालयाकडे गेला. त्याला पर्वतराजाने त्याच्याकडे असे येण्याचे कारण विचारले. तेव्हा मारुती म्हणाला, नगराजा, तुझ्यासारखा भाग्यवान तूच. अरे, गौरीसारखे कन्यारत्न तुझ्या पोटी आल्याने शंकरासारखा सर्वोत्तम जावई तुला मिळाला. मैनाका मांधारासारखे तुला महान प्रतापी पुत्र पौत्र तुला आहे. खरे तर तू स्वतः रत्नालय असून विरक्त. हिमाशिवाय तू कधी स्वशिरी काही अजिबात बाळगीत नाही.
तू खरोखर स्वतः सर्व श्रेष्ठ योगीराज आहे. म्हणून तुझ्या गह्वारात तपसाधनेसाठी महान महान योगी तपस्वी नेहमी वास करतात. आता मैनाक मांदार हे तुझे पुत्र तारुण्यामुळे आपले बळाबळ पाहत नाहीत. हे खरे असले तरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो श्रीकृष्ण तो स्वतः लढत असता त्याचा त्यापुढे कसा काय निभाव लागेल बरे. पार्थाने खुद्द शंकरालाही जिंकले. अरे, माझ्यासारख्या अतिशय उत्तम अशा धनुर्धारी रामदूतालाही जिंकून आपल्या ध्वजाग्री बसविले. ते दोघे धर्मकारी श्यामकर्णाचे रक्षण करतात. योग्याचे योगस्थान असा श्रीकृष्ण परमात्मा तो जो महासागरालाही आटवून टाकतो. त्याच्या अतुलनीय अशा पराक्रमापुढे तुझे क्षणभर मंदात झालेले पुत्र पौत्र काय करतील बरे. तस्मात तू श्रीकृष्णाला शरण जा. श्यामकर्ण वारू परत कर, म्हणजे तुझे पुत्र पौत्रही तुझ्या पाठोपाठो तसे करतील. उगाच कलहाग्नी पेटवून आपले वैभव नष्ट का करून घेतो. हनुमंताचे हे वक्तृत्व पूर्ण भक्तिवचन ऐकून हिमगिरी म्हणाला, हनुमंता, मला तुझ्या वचनपूर अमृतामुळे फार संतोष वाटला. फक्त एकच शंका माझ्या मनात आहे, विचारू का. अवश्य विचार, अशी अनुज्ञा मिळताच हिमगिरीने विचारले. श्रीकृष्णाची कीर्ती मीही ऐकून आहे, पण तू वर्णन करतोस तशी शक्ती किंवा तेज त्याच्या मूर्तीत कधी दिसून येत नाही. आता अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन घडविले म्हणतात, पण त्याचा व त्याच्या ह्या पार्थिव शरीराचा संबंध असा काय आहे. तेच विश्वरूप दर्शन त्याच संबंधाने केवळ कृष्णाचेच कशाला माझे तुझे किंवा एखाद्या मशकाचेही आपल्या केवळ मनानेही कल्पिता येईल. मग कृष्णात विशेष असे नवीन काय. तेव्हा हिमगिरीच्या ह्या प्रश्नावर मारुतीने उत्तर दिले. शाब्बास हिमालया, शाब्बास. खरा योगी व खरा भोगी तूच. नागराजा, तू सगळे जाणतोस, पण माझ्याकडून ते पुन्हा एकदा वदवून घेण्यास्तव तू मुद्दामच ही शंका काढलीस हे मी चांगल्या प्रकारे समजतो. अरे हिमालया, मांदार मैनाकांची दर्शने तर अतिशय मनोहर आहेत, पण दुदुंबी चंद्रमौळीची दर्शने फार म्हणजे फारच भयानक. इंद्रलोक भोगी, देवांचा कैलास योगी, शिवगणांचा पण सर्वांची रूपे, या सर्वांचे सर्व गुण तुझ्या व्यक्तित्वाच्या ठाई आहेत. म्हणून तुझी गोडी काही अविट आहे, तुझी कठोरता मृदू आहे. तुझे योगित्व जसे उपकारी, भोगित्व आनंदाई, तसेच या पार्थिव श्रीकृष्णाचे आहे. हा खरे तर तसा कुठलाही राजा नसून अनेक सम्राटांचा करता हरताही आहे. त्याच्या इतके ज्ञान या मृत्यू लोकात कुणालाही नव्हते, आजही अजिबातच नाही. कुणाला ज्ञानाचा अहंकाराला स्वतःचा अहंकार झाला तर हा स्वतःला शिक्षा करून घेतो. तसा हा पूर्ण अतिशय सुखाभिलाषी असून याची विरक्तीसुद्धा एखाद्या सुताचे हिमकस कर्म करण्यापर्यंतचे आहे. एखाद्या व्यक्तीची त्याच्या ठाई भक्ती असली की तो वेश्येचाही दास होतो. याची पटराणी रूपसुंदरी रुक्मिणी होय, पण भक्ताकरिता कुब्जेलाही हा भोग देतो. हे जसे त्याच्या पार्थिव शरीरातील गुणावगुणाचे अवीट मृदू संमिश्रण यांच्या ठाई आपणा स्पष्टपणे दिसते, तसे रामचंद्रातही कोणी पाहिलेले नव्हते. युगी युगी हे रूप अधिक नवीन, अधिक सुंदर असा अवतार घेत असते. हे अवतार कृत्य माझ्या ठाई वसलेले आहे. मी खरोखरचा अवतारी नर वगैरे बोलणे वाटेल त्याला सहज शक्य होते, पण ते जेथे आहे त्याला तसे सांगण्याची गरजच पडत नाही. हिमालया, तू नगराजा असे कधी कोणाला सांगावे का लागते. बुद्धीने, तपाने, तेजाने, सामर्थ्याने, वैभव, योग, अभ्यास, माहिती, येशापदेशाचीही श्रीकृष्ण खरोखरच अतुलनीय आणि अवीट गोडीचा, मृदुबुद्धी वैभवाचा, निसंग कर्मयोगाचा अवतारी पुरुष होय, हेच खरे. आता त्याच्या ह्या पार्थिव अवताराचा आणि पार्थाने आपल्या दिव्य चक्षुंनी जाणलेल्या विश्वरूपाचा संबंध काय ते मी तुला सांगतो. अरे सूर्यकिरण एक छेदला काय व संबंध रविगोल छेदीला काय. दिव्यता एकच, फरक फक्त कमी जास्त अशा प्रमाणात राहिलं. पण प्रत्येक नवीन कला जी एका शरीरात असते तीच कला जीव मात्रात असल्याने जो पार्थिव कृष्ण आहे तोच विश्वरूप कृष्ण होय, अथवा अगदी या उलट विश्वरूप कृष्ण तोच पार्थिव कृष्ण होय. खरोखरी गोष्ट केवळ तुझी माझी आहे.
पण आपण तसे मुळी सुद्धा मानत नाही किंवा जाणत नाही. जाणले तरी तसे आचरण आपण ठेवत नाही. म्हणून तर आपण तसे अज्ञानी किंवा अपूर्ण ज्ञानी आणि कृष्ण हा आपल्या मानाने संपूर्ण ज्ञानी असा आहे. मारुतीने कथन केलेले अशा प्रकारचे श्रीकृष्ण अवताराच्या युक्त बुद्धिगम्य रहस्य ऐकून हिमालयास मनामधून खूप संतोष झाला. तो आपण होऊन श्यामकर्ण अश्व घेऊन श्रीकृष्णा शरण गेला. पुत्र पौत्रांसमग चंद्रहासादिका सावध करून त्यांच्या सर्वांच्या हिमगिरीबरोबर गाठीभेटी झाल्या. हिमालयाने आपले बहुमोल रत्नभांडार धर्मकारी श्रीकृष्णाच्या चरणी वाहिले. अशा रीतीने हे आपसामधील गोड युद्ध तर संपले, पण हस्तिनापुरी पांडवांनी केलेल्या विश्वमेधातील 1 वर्षभराच्या दिग्विजयातले हेच शेवटचे युद्ध ठरले. नंतर श्यामकर्णही परत हस्तिनापुराकडे वळले आणि यथावकाशात शास्त्र धर्मकार्याचे रक्षण करत बसलेल्या धर्मराजासमोर हजर झाले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण हस्तिनापुरात स्वागत बघूया.